शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, प्रज्ञाशील, करुणा. तिसरा महापुरुष जो आहे तो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. ज्या वेळेला ऍडव्होकेट साहेबांनी महात्मा फुल्यांच्या कवितेचं वर्णन केलं, विद्येविना मती गेली. मतीविना विद्या गेली आहे का त्याच्यामध्ये? तिथेही परत विद्या आली. बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बुद्ध म्हणतात प्रज्ञा करुणाशील. महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली. या तीनही महापुरुषांचं म्हणणं काय आहे? आपण जर बुद्धाचा प्रकृती समुत्पाद पाहिला, कार्यकारण भाव, त्यामध्येही त्याचं म्हणणं आहे पहिल्यांदा अज्ञान दूर करा. हे अज्ञान जर आपण दूर करणार नसलो तर आपला जो तरुण वर्ग निर्माण होतो, या तरुण वर्गाच्या खांद्यावरती आपण जी भविष्याची धुरा ठेवलेली आहे बंधू भगिनींनो, ती धुरा वाहण्यासाठीचे त्याचे खांदे सक्षम नाहीत असं मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो. आपल्याला त्याला सक्षम करायचं आहे. आपल्याला भाड्याने माणसं आणता येणार नाही, भाड्याने विद्वान आणता येत नाही, भाड्याने माणूस दगडफेक करायला आणता येतो, भाड्याने माणूस झेंडा घेऊन घोषणा देण्यासाठी आणता येतो, भाड्याने माणूस दुसऱ्याच्या घरात घुसून मारझोड करण्यासाठी आणता येतो. विद्वान भाड्याने आणता येत नाहीत, ते निर्माण करावे लागतात. आणि या विद्वानांच्या निर्मितीसाठी आपण सगळ्यांनी कंबर कसणं अत्यंत महत्वाचं आहे. मी गेल्या 1 वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याला नम्रपणे ही बाब सांगत आहे. ज्यावेळी आपला हा समाज विद्येशी जर फारकत घेणार असेल, आपले इंजिनियर झालेले लोक मी पाहिले, व्यवहार ज्ञान नाही, कसं वागावं, कसं जगावं, महिलेचा आदर कसा करावा, या गोष्टींचं भान नाही. काय चाटायचं आहे का तुमच्या ते इंजिनिअरिंगला आणि शिक्षणाला? काय उपयोग झाला तुम्ही डॉक्टर इंजिनियर होऊन? त्याऐवजी अशिक्षित राहिले असते तर बरे. आपल्या मागच्या पिढ्या बघा, आपल्याला सलग बाबासाहेबांच्या विषयी माहिती सांगतात, कसलंही वाचन नसतं केलेलं. जे ऐकलेलं आहे, जिथे जिथे सभा त्यांनी श्रवण केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी थेंबूत आपल्याला सांगत असतात. मला सातत्याने माझी आजी आठवते, मुरबाडला बाबासाहेब गेले होते, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आणि तिने बाबासाहेबांच्या गुडघ्याला हात लावला आणि एकच गोष्ट सांगायची, कधी आम्ही चर्चा करायचं तेव्हा, भाऊ मी बाबासाहेबांच्या गुडघ्याला हात लावलेला आहे. अरे किती आदर आहे, किती त्यामध्ये प्रेम आहे, किती भक्ती आहे. कारण तो समाज अशिक्षित होता. आता आपण शिक्षित आहोत, आपल्याला सुशिक्षित होण्याची गरज आहे. शिक्षित म्हणजे ज्यांना लिहा वाचायला येतं ते. आपला ग्रॅज्युएट झालेला माणूस सुद्धा फक्त शिक्षितच राहणार असेल तर आपण बाबासाहेबांचे, बुद्धाचे, महात्मा फुल्यांचे अनुयायी आहोत हे सांगताना आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण आपल्या समाजाला सुशिक्षित करूया. ज्ञानाचे घडे आता इंटरनेटमुळे उपलब्ध आहेत. ते ज्ञान त्याला प्राशन करू द्या. त्या इंटरनेटवरच्या वाह्यात गोष्टी बघून त्याचा वेळ जाणार नाही याची आपल्याला काळजी घेणं गरज आहे. बंधू भगिनींनो, एका वेगळ्या प्रकारच्या जातीयवादी समाज व्यवस्थेच्या टप्प्यात आपण आज वावरत आहोत. आपला एखादा विद्यार्थी अधिकारी होतो मोठा, पण त्याला चांगल्या पोस्टिंग दिल्या जात नाही. सगळीच माणसं ठणकावून पोस्टिंग घेऊ शकत नाही, जे आम्ही आयुष्यभर घेतल्या. कुठल्याही प्रकारची साईड पोस्टिंग घेतली नाही, मान्यच केलं नाही. आणि सगळ्यांना दरदरून घाम फुटत असे, ज्या वेळेला माझ्या नावापुढे काय टाकायचं. अशा प्रकारचं सगळ्यांना जमेलच असं नाही, परंतु ते जमावं असं जर आपल्याला वाटत असेल तर फक्त यांना परीक्षा पास करणारे परीक्षार्थी, पोटार्थी बनवू नका. यांना ज्ञानाचे कास धरणारे विद्वान बनवण्यासाठी आपण कंबर कसूया. जोपर्यंत हा निर्णय आपण घेत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ असं मला वाटत नाही.
महात्मा फुल्यांची जयंती आहे. ज्या माणसांनी 1 मिनिट सुद्धा आयुष्यातलं वाया घालवलं नाही. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ताईंनी जसं म्हटलं की काट्या कुट्या सगळ्या साफ केल्या. पाचाड मधून रायगड किल्ल्यावर गेले. माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये 3 पोस्टिंग झालेल्या आहेत. काही महत्वाचं घडलं की मी रायगड किल्ल्यावरती जायचो. शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी नाही, तर महात्मा फुल्यांची स्मृती जागृत करण्यासाठी. कारण महाराजांच्या सगळ्या समाधीच्या आजूबाजूच्या काट्याकुट्या तोडल्या, तिथे जाऊन पूजा केली. तेव्हा खालचा जो ब्राह्मण माणूस होता गाव जोशी, तो तिथे पळत आला आणि त्याने महात्मा फुल्यांना शिव्या दिल्या की अशा प्रकारे या कुळवाडी राजाचं का तू करतोस. बंधू भगिनींनो, जागृत व्हा. समाज अजूनही आपल्याला वाटतो तितका बदललेला नाही. ज्ञानाची कास धरा. आपण अशा प्रकारे वल्गना करणारे, आपल्याला विरोध करणारे आणि आपल्या मुलांना जातीयवादाच्या विळख्यामध्ये भरडून काढणाऱ्यांचा समाचार जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्या मुलांना ज्ञानाची कास धरायला लावा आणि त्याच्यासाठी सिरियल बघणं थोडं कमी करा. पुरुष मंडळींना सुद्धा माझं असं म्हणणं आहे की आपण बाहेर जाता कधीतरी रविवारच्या दिवशी आपल्या मुलाच्या सोबत एखादं महात्मा फुल्यांचं पुस्तक घ्या. समग्र महात्मा फुले उपलब्ध आहे मार्केटमध्ये, फार काही त्याची किंमत नाही. बाबासाहेबांची पुस्तके का, बुद्ध आणि धम्म आहे. थोडंफार इंटरनेट आपल्याला येत असेल तर आंबेडकर.org वरती बाबासाहेबांचं सगळं लिखाण उपलब्ध आहे. ते वाचा, पारायण करा. आपल्या पत्नीशी, आपल्या मुलांशी हितगुज करा. सध्याचा समाज असा बदललेला आहे की तुमचं हे हितगुज नसेल तर मुलं तुमच्या हाताबाहेर जातील. आज सगळ्या समाजातले जे श्रीमंत झालेले आहेत त्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा ताई मला सांगतात, साहेब ताब्यात घ्या पोराला, फाटकावा त्याला. मी शिकवायची ही संस्था काढली, पण त्यांच्या डोक्यात अजून तेच आहे की आपण ते साहेब म्हणजे काठी घेऊन शिकवतात. का सांगतात? कारण ते त्याला सांगू शकले नाही. आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि आपण जर या महापुरुषांच्या संयुक्त जयंत्या साजऱ्या करत असलो तर समाजाला संदेश देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. यासाठी स्वतः शिक्षणाची कास धरा. समाज बांधवांना शिक्षित कसं करता येईल, सुशिक्षित कसं करता येईल, सुसंस्कृत कसं करता येईल. झोपडपट्टीमध्ये संध्याकाळी जाताना भीती वाटते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोण कुठे प्यालेला आपल्या अंगावरती येईल काहीच सांगता येत नाही. बरं, नुसता धक्का मारेल तर ठीक, शिव्यागाळी पण करेल. त्याला काय आपण समजावून सांगत नाही की भाऊ मी इथे फार मोठा माणूस होतो. म्हणून असं वाटतं की रात्री 12-1 वाजता जाऊन एकदा या विभागात काम केलंय म्हणून जेव्हा जेव्हा मी आपल्या वस्त्यांमध्ये जातो तर त्यावेळेला मी रात्री उशिराची वेळ निवडतो की त्यावेळेला आपल्या चुकून कोणाकडून अपमान होऊ नये. माणूस फार या गोष्टीला जपत असतो. इथे आपण सन्मानाने नोकरी केली. बंधू भगिनींनो, आपण म्हणाल की कविता ताईंनी पण उपदेशाचे डोस पाजले. आता त्या राजकारणी आहेत, त्यांनी खरं तर हे करू नये. त्यांनी फक्त तुम्हाला आनंद द्यावा, कारण त्यांना मताचं फार महत्वाचं संचित आपल्याकडे कसं घेता येईल हे महत्वाचं आहे. मी मात्र रिटायर्ड पोलीस अधिकारी आहे. मी शब्दाच्या काठीने हाणण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आपल्या कोणत्याही विद्यार्थी वर्गाला कसल्याही प्रकारची अडचण असेल तर मनात यत्किंचित शंका ठेवू नका. पैसे हा माझा क्रायटेरिया कधीच नव्हता, कधी नाही. नाशिक शहर मला त्या बाबतीत ओळखतं. म्हणून मी मुंबईचा असताना सुद्धा नाशिकची निवड इथे राहण्यासाठी, समाज बांधवाच्या उत्थानासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, तथागत गौतम बुद्धाच्या, राष्ट्रपिता महात्मा फुल्यांच्या घालून दिलेल्या मार्गाने पुढे जाण्यासाठी आपल्याशी कटिबद्ध होतो आहे, राहील. जय भीम.